संपूर्ण देशात आज 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे। या राष्ट्रीय उत्सवाचे औचित्य साधून गडहिंग्लज येथेही शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यावेळी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या ध्वजारोहणाचा मान प्रांताधिकारी यांना देण्यात आला। त्यांच्या शुभ हस्ते तिरंगा फडकवण्यात आला। या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाच्या वतीने आजी माजी सैनिक संघटना गडहिंग्लज यांचा करण्यात आलेला विशेष सत्कार। तालुक्यातील काळभैरी यात्रेदरम्यान या संघटनेच्या सदस्यांनी पोलीस प्रशासनाला अत्यंत मोलाची आणि निस्वार्थी मदत केली होती। यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन होणारे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या सैनिकांनी दिलेले सहकार्य लक्षात घेऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। विनंती करतो एक आमच्या सगळ्यांचे एक फोटो घ्या। नमस्कार। देशभरात आज 80वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात पार पडत आहे। आज गडहिंग्लजमध्ये देखील शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे। या अनुषंगाने आजी माजी सैनिक संघटनेचा आता प्रशासकीयांकडून सत्कार करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आजी माजी संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, आज तुमचा काळभैरी यात्रेनिमित्त तुम्ही केलेल्या कार्याचं आज कौतुक करण्यात आलेलं, सत्कार करण्यात आलेलं, कशा प्रकारे आभार मानाल? सर्वप्रथम या ठिकाणी 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं खरोखरच माझं वय 44 वर्ष आहे। माझ्यासोबत उभारलेले 77 वर्षाचे माजी सैनिक आमचे मार्गदर्शक धोंडीबा हळदकर साहेब आहेत। त्याचबरोबर 84 वर्षाचे कुलकर्णी साहेब गिजवून आलेले आहेत। या गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी तत्कालीन व त्याचबरोबर तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय शिंदकर साहेब व रामदास इंगवले साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माझ्यासह सर्व वरिष्ठ माजी सैनिक आणि गडहिंग्लज तालुक्यातील विविध ज्या संघटना आहेत आमच्या गावागावामध्ये त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी व माजी सैनिक साहेबान जवळपास 70 ते 80 माजी सैनिक या ठिकाणी गडहिंग्लजसह पंचक्रोशीतील आपलं ग्रामदैवत श्री काळभैरीच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी पालखी सोहळा जो मोठ्यानं होतो त्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान चोरीसारखं गालबोट या ठिकाणी लागलं जात होतं। 2026च्या पालखी सोहळ्याला या ठिकाणी एक सुरक्षा व्यवस्थेसाठी आम्हाला बंदोबस्तासाठी पोलीस दलाच्या सोबत सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं। या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलं आणि या 2026 रोजी अगदी 1 ग्राम देखील सोनं कुठल्याही महिलेचं किंवा कुणाचंही या पालखी सोहळ्यामध्ये चोरी गेलेलं नाही। कारण या पालखी सोहळ्यासाठी व त्याचबरोबर यात्रेसाठी जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक या ठिकाणी संबंध मुंबईपासून ते अख्ख्या महाराष्ट्रातून यात्रेसाठी येत असतात। तर या ठिकाणी हे सर्व काम फक्त 1-2घांच्यामुळं सहकार संपन्न होत नाही। या ठिकाणी जे माजी सैनिक साहेबांना त्या दिवशी उपस्थित राहिले या सर्वांचं मी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडहिंग्लजच्या वतीनं आभार मानतो व त्याचबरोबर पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांचंही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या चांगल्या व समाजोपयोगी कार्यासाठी आम्हाला पाचारण केलं आणि यापुढेही आम्ही शब्द देतो की महापूर असू देत किंवा कोरोनासारख्या संकट काळात देखील आम्ही दिवसरात्र काम केलेलंच आहे। यापुढे आम्ही प्रशासनासोबत सक्षमपणे उभे राहू। या ठिकाणी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे साहेब व तहसीलदार ऋषिकेश शेळके साहेब व सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचंही या ठिकाणी आम्ही मनापासून धन्यवाद मानतो। जे आता पाटील साहेब बोलले ते आपले माजी सैनिक सर्व जे हजर होऊन काम करतात आपल्यात त्याच्यामुळे सगळं सहाय्य होतं पण पुढाकार घेणार कुमार पाटील साहेब। त्याचप्रमाणे पोलीस दलाने जे आता त्याने आपल्याबद्दल
आदरणीय सगळे म्हणजे आपल्या सैनिकाबद्दल जो आदर दाखवला त्याबद्दल मी त्या पोलीस दलाचे आभार मानतो. तसेच याप्रमाणे पुढेही काम कुमार पाटील साहेब आणि माजी सैनिक करत राहतील आणि साथ देतील हेच मी सांगून थांबतो. जय हिंद.